नमस्कार मंडळी, मी सुप्रिया स्वागत करते एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर आज ना नवरात्रीचा शुभ रंग आहे गुलाबी आणि देवीचं रूप आहे देवी सिद्धदात्री. आणि त्यानंतर की नाही सप्तमीलाच मी कडाकणे केले होते बघा. तर आज महाअष्टमी आहे तर धपाट्यांचा बेत होता. आज मी ज्वारी घेतलेली आहे 2 वाट्या, 2 वाटे बाजरी घेतलेली आहे, 1 वाटी मूग म्हणजे अर्धी वाटीच आहे आणि 1 वाटी तांदूळ, 1 वाटी हरभऱ्याची डाळ. तुम्ही यामध्ये अजूनही धान्य ॲड करू शकता जे तुम्हाला आवडतं आहे ते. नाही आवडत ते धान्य स्किप केलं तरीही चालेल. आणि ह्याची छान भाजणी करून घ्यायची आहे. म्हणजे प्रत्येक धान्य भाजायला वेगवेगळा वेळ लागतो बरं का. तुम्हाला जर फुल व्हिडिओ पाहायचा असेल तर यूट्यूबला मी अपलोड करणार आहे. आणि मग त्यानंतर मी इकडं भवानी आईला गेले होते आसल्याच्या मंदिरामध्ये. तिथं दर्शन वगैरे झालं छान. आणि तुम्हाला पण म्हटलं दर्शन घडवूयात, तर मी फोटो काढलेला आहे तर तुमच्याबरोबर शेअर करते. त्यानंतर आले मी इकडे भुईंजच्या महालक्ष्मीला आणि कळसाचं दर्शन घडवलं. त्यानंतर म्हटलं आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे की नाही, पण करू दिलं दर्शन, तर फोटो तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. त्यानंतर घरी आले, बऱ्यापैकी घरातलं कट्टा वगैरे छान आवरूनच गेले होते मी सगळं. आणि मग आल्यानंतर ना आज धपाट्याचा बेत होता, तर मग सगळं वाटण वगैरे वाटून घेतलं आणि धपाट्याचं पीठ मळायला घेतलेलं आहे. धपाट्याचं पीठ ना गुळाच्या पाण्यामध्ये मळायचं खूप छान लागतं. यामध्ये लसूण, मिरची, कोथिंबीर, जिरं हे सगळं वाटून घातलं होतं आणि गुळाच्या पाण्यामध्ये धपाटे मळून थापून घेतलेले आहेत. छान तेल लावून भाजायचे खरपूस. आणि आमचे धान्य तुम्ही बघू शकता की ते छान उगवलेलं आहे. त्यानंतर मसाले भात केला, उसळ केली, दही. असा होता आजचा बेत आणि असा होता आजचा ब्लॉग. चला बाय.